अनोखं प्रेम भाग 28. सुहानीच्या रूमचा एसी खराब असल्याने सुहानी थोड्या वेळासाठी शिवमच्या रूममध्ये येऊन झोपली. पण 5 मिनिटातच तिला गाढ झोप लागली. इतक्यात शिवम तिथे आला. सुहानीला तिथे पाहून त्याला आश्चर्य वाटलं, पण त्याने सुहानीला उठवलं नाही. तो स्टडी टेबल जवळच्या खुर्चीवर बसून सुहानीकडे पाहत होता. इतक्यात सुहानीच्या फोनचा अलार्म वाजला. त्या आवाजाने ती दचकून जागी झाली आणि समोर शिवम बसलेला पाहून ती गडबडून उठली आणि उठून उभी राहिली. सॉरी शिवम, ते माझ्या रूमचा एसी खराब आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी इथे येऊन झोपले होते, पण मी लगेच परत जाते, सुहानी घाबरत म्हणाली. सुहानी रिलॅक्स, काही हरकत नाही, तू इथेच झोप, मी बाहेर झोपायला जातो, शिवम तिला शांत करत म्हणाला. नाही शिवम, तुम्ही कशाला बाहेर जाता, मी माझ्या रूममध्ये जाते, सुहानी परत म्हणाली. सुहानी, मी म्हणालो ना की मी बाहेर जातो, तू निवांत झोप, शिवम म्हणाला. पण सुहानीही ऐकायला तयार नव्हती. ठीक आहे, आपण एक काम करू, तू बेडवर झोप, मी इथे सोफ्यावर झोपतो, शिवम विचार करून शेवटी म्हणाला आणि ब्लँकेट घेऊन सोफ्यावर डोळे बंद करून झोपला. सुहानीला समजत होतं की शिवम सोफ्यावर खूप अवघडल्यासारखा झोपला आहे. ती त्याच्याजवळ आली आणि हळूच त्याच्या खांद्यावर टॅप केलं. शिवमने डचकून सुहानीकडे पाहिलं. शिवम, तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते, ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली. सुहानी, हा काय जिद्दीपणा आहे, मी इथे एकदम कम्फर्टेबल आहे, तू काळजी करू नकोस, शिवम खोटं बोलला. पण शिवम, तो सोफा छोटा आहे आणि तुम्ही इतके उंच आहात, त्यामुळे तुम्ही किती अवघडून झोपले होते, म्हणून मी म्हणते की तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते, सुहानी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण शिवमही अडून बसला. नाही, तू बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपतो. दोघंही एकमेकांशी वाद घालायला लागले. त्यातच शिवमचा धक्का लागून सुहानी मागे पडायला लागली, पण शिवमने वेळातच तिला पकडलं. सुहानीने घाबरून शिवमकडे बघितलं. त्यांची नजरानजर झाली आणि दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. पण कसल्याशा आवाजाने दोघंही भानावर आले आणि सुहानी व्यवस्थित उभी राहायला लागली. शिवमने तिला उभं राहायला मदत केली. सुहानीचे डोळे पाणावले होते, ती इमोशनल झाली होती. तिला पूर्वीचा शिवम आठवत होता. ती खाली मान घालून उभी होती. शिवम तिच्याकडे पाहत होता. त्याला तिला धीर द्यावासा वाटत होता, पण त्याने स्वतःला आवरलं. शिवम, तुम्ही इथे झोपा, मी माझ्या रूममध्ये जाते, सुहानी डोळे पुसत म्हणाली आणि तिथून जायला लागली. पण शिवमने तिला अडवलं. सुहानी, हे घर जितकं माझं आहे तितकंच तुझंही आहे, मला काम करायचं आहे म्हणून मी बाहेर जाऊन काम करतो, माझं काम झाल्यावर मी परत येईल, पण तोपर्यंत तू इथेच झोप, शिवम काळजीने म्हणाला. शेवटी सुहानीने त्याला होकार दिला. शिवम काम करायला बाहेर निघून गेला आणि सुहानी बेडवर जाऊन झोपली. काही वेळाने शिवम परत रूममध्ये आला. सुहानी निवांत झोपली होती. बघा, मला म्हणत होती की मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपते, पण आता किती निवांत झोपले आहे, एक नंबरची जिद्दी आहे, शिवम तिच्याकडे पाहत गालात हसत म्हणाला. त्याने जवळचं ब्लँकेट घेऊन ते सुहानीच्या अंगावर टाकलं. पण तितक्यात झोपेत सुहानीने शिवमचा हात पकडला. शिवम दचकून तिच्याकडे पाहायला लागला. सुहानीने त्याचा हात प्रेमाने पकडून तो आपल्या डोक्याखाली घेतला. त्याला ते आवडत होतं. त्याच्या मनात तिच्याबद्दल भावना जागृत होत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आली. त्याने प्रेमाने तिच्याकडे पाहत तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले आणि तिच्या गालांवर प्रेमाने हात ठेवला. सुहानीला वाटत होतं की हे सगळं स्वप्न आहे. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. मग त्याने हळुवारपणे आपला हात तिच्या हातातून सोडवला आणि कपाटातून एक ब्लँकेट काढून गेस्ट रूममध्ये झोपायला गेला. पण गेस्ट रूममध्ये एक गेस्ट थांबलेले आहेत हे त्याला नंतर आठवलं आणि तो पुन्हा आपल्या रूममध्ये वापस आला. आता त्याला काय करावं ते समजेना. त्याला झोपही येत होती. मग त्याने परत सोफ्यावर झोपण्याचा प्रयत्न केला, पण सोफ्यावर त्याला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं आणि रूममध्ये एसी चालू असल्याने थंडीही वाजत होती. तो तसाच कुडकुडत सोफ्यावर बसून राहिला. त्याला डुलक्या येत होत्या. त्याने सुहानीकडे पाहिलं. ती खूप गाढ झोपलेली होती. तिच्याकडे पाहून तो समाधानाने हसला आणि सोफ्यावर कसाबसा ॲडजस्ट करून झोपला. पहाटे पहाटे सुहानीला अचानक जाग आली. तिने बघितलं की शिवम थंडीने कुडकुडत खूप अवघडून सोफ्यावर झोपला होता. ती पटकन उठली आणि शिवम जवळ आली. तिने पटकन एसीचं तापमान वाढवलं आणि आपलं ब्लँकेट घेऊन त्याच्या अंगावर टाकलं. त्याच्या समोर बसत तिने काळजीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.
त्याच्याकडे पाहून ती पुन्हा एकदा इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती पटकन उठून उभी राहिली आणि रूममधून बाहेर गेली. पण उठताना तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याच्या गालावर पडलं आणि त्यामुळे शिवमला जाग आली. त्याने गालावरचं पाणी पुसलं आणि आपल्या अंगावरचं ब्लँकेट पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने बेडकडे पाहिलं तर सुहानी तिथे नव्हती. त्याला समजलं की सुहानी कदाचित रडत होती. त्याला तिची काळजी वाटायला लागली. तो उठून बसला आणि ब्लँकेट बाजूला करून बाहेर गेला. पण सुहानी आपल्या रूममध्ये निघून गेली होती. त्यामुळे तो परत वापस आला. तोपर्यंत सकाळ झाली होती. त्यामुळे तो तयार व्हायला गेला. शिवम तयार झाला. पण त्याच्या गालावर पडलेले सुहानीचे अश्रू त्याला बेचैन करत होते. तिचा त्रास आता त्याला बघवत नव्हता. काही दोष नसताना तिला हे सगळं सहन करावं लागत होतं. त्याला आता तिचा उदास चेहरा पाहून बेचैनी व्हायला लागली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी तो प्रयत्न करायला लागला होता. त्याने ठरवलं की सुहानीला सांगायचं की त्याला हळूहळू काही गोष्टी आठवायला लागल्या आहेत. त्यामुळे सुहानीला बरं वाटेल. म्हणून तो ऑफिसला जाण्याआधी सुहानीच्या रूमकडे आला. त्याने आपल्या बगीच्यातून एक गुलाबाचं फूल तोडून आणलं होतं. सुहानी आपल्या कामात बिझी होती. शिवमला अचानक समोर पाहून ती दचकली. मग सावरून तिने आश्चर्याने शिवमकडे पाहिलं. शिवम, मला वाटलं तुम्ही ऑफिसला गेले, पण तुम्ही तर इथेच आहात, ती म्हणाली. हो, मी आता निघालोच होतो, पण त्याआधी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ते ऐकून सुहानी थोडी गंभीर झाली. शिवम, काय झालं? माझ्याकडून परत काही चुकलंय का? ती टेन्शनमध्ये म्हणाली. नाही नाही, रिलॅक्स, असं काही नाही. मला तर तुला हे द्यायचं होतं, म्हणत त्याने ते लपवलेलं गुलाबाचं फूल तिच्यासमोर केलं. ते पाहून सुहानी शॉक झाली. ती अवाक होऊन त्याच्याकडे पाहायला लागली आणि हळूच ते गुलाबाचं फूल स्वीकारलं. सुहानी, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला खूप काही सहन करावं लागत आहे. पण सुहानी, आता लवकरच सगळं काही ठीक होईल. आपल्या दोघांच्या आयुष्यातील सगळे सुंदर क्षण मी विसरलो आहे. पण सुहानी, मला हळूहळू सगळं आठवायला लागलं आहे. ते ऐकून सुहानी इमोशनल होऊन त्याच्याकडे पाहायला लागली. खरंच? शिवम, खरंच तुम्हाला आठवायला लागलं आहे? तिने अविश्वासाने विचारलं. हो सुहानी, सगळं नाही, पण काही गोष्टी आठवल्या आहेत. आपल्या पहिल्या करवा चौथचे क्षण, आपला पहिला डान्स, मी तुला दिलेला त्रास. तो खाली बघत म्हणाला. ते ऐकून सुहानीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला काय बोलावं ते समजेना. आनंदाने तिने शिवमला मिठी मारली. आधी शिवम शॉक झाला. मग त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत तिला आधार दिला. भानावर येत सुहानी बाजूला झाली. शिवम, तुम्ही मला खूप आनंदाची बातमी दिली आहे. देवाला खूप खूप धन्यवाद. आता सगळं काही ठीक होईल, सुहानी आनंदाने म्हणाली. सुहानी, आय एम सॉरी. मी हे तुला आधीच सांगायला हवं होतं, पण मी थोडा नर्वस झालो होतो. त्यात मला आठवलं की मी तुला खूप त्रास दिला आहे. किती वाईट वागलो आहे मी तुझ्यासोबत. तरीही तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस. तोही इमोशनल झाला होता. शिवम, तो सगळा भूतकाळ होता. त्या गोष्टी मनावर घेऊ नका. ते सगळे गैरसमजामुळं झालं होतं. पण नंतर तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. माझ्यासाठी खूप काही केलं आहे. म्हणून तो अपराधबोध आपल्या मनात ठेवू नका, सुहानी त्याला समजावत म्हणाली. सुहानी, तू एक चांगली पत्नी आहेस. तू आपली सगळी कर्तव्ये खूप चांगल्या प्रकारे पार पाडतेस आणि आता मला ती कर्तव्य पार पाडण्यास तुझी मदत करायची आहे. तुला आनंदी ठेवायचं आहे, शिवम भावुकपणे म्हणाला. खरं सांगू शिवम, ज्या दिवसापासून तुमची मेमरी गेली त्या दिवसापासून मी स्वतःशीच लढत होते. वाट पाहत होते की केव्हा तुम्ही आधीसारखे माझ्याशी गोड बोलताल, कधी तुम्हाला माझी काळजी वाटेल, कधी तुम्ही माझ्या मनातलं ऐकताल. पण ती प्रतीक्षा संपतच नव्हती. मला असं वाटायला लागलं होतं की मी हरले आहे. पण आता असं वाटते की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे, सुहानी मागे वळून भावूक होऊन म्हणाली. शिवमने हळुवारपणे तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि तिला स्वतःकडे वळवलं. सुहानी, मला तुझ्या भावना कळत आहेत, पण माझ्यासाठीही हे सगळं खूप कठीण होतं. मी जाणून बुजून तुला त्रास देत नव्हतो सुहानी. मी तर स्वतः परिस्थितीशी लढण्याचा प्रयत्न करत होतो, स्वतःशीच लढत होतो. पण आता मी ठरवलं आहे की परत आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आणि मला आशा आहे की देव आपल्याला साथ देईल, शिवम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ते ऐकून सुहानीचे डोळे भरून आले. तिने आनंदाने होकारार्थी मान हलवली. पण सुहानी, ही परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागेल. मला या सगळ्या गोष्टी आठवायला आणि त्यांना समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, शिवम म्हणाला. तुम्ही त्याची काळजी नका करू शिवम. मी आपलं सगळं आयुष्य तुमच्या नावे केलं आहे.
मी संपूर्ण आयुष्य तुमचा द्वेष सहन करायला तयार होते. पण आता तर आशेचा किरण दिसायला लागला आहे. आणि तुम्ही बघा, लवकरच सगळं काही ठीक होईल, सुहानी आनंदाने म्हणाली. शिवमला तिच्या समजदारपणाचं कौतुक वाटत होतं. त्याने तिला सहमती दर्शवली. थँक्यू सुहाने, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू, माझ्या जीवनात रंग भरण्यासाठी. मला अजूनही सगळं काही नाही आठवत, पण त्या ॲक्सिडेंटनंतर जितका वेळ आपण सोबत घालवला आहे तो खूप सुखद आहे. जीवनाने मला दुसरी संधी दिली आहे, नवीन सुरुवात करण्याची. सुहानी, मला माहीत नाही की सगळ्या आठवणी परत येतील की नाही, पण मी तुला प्रॉमिस करतो की आपण दोघं मिळून नवीन आठवणी बनवू. आणि तू बघ, काही वर्षानंतर या गोष्टी आठवून आपल्या दोघांनाही हसू येईल. शिवम प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला. सुहानीने त्याला सहमती दर्शवली. तिने त्याला एक फोटो अल्बम दाखवला, ज्यात त्यांचे खूप सारे फोटो होते. त्या फोटोंमध्ये ते प्रेमात आकंठ बुडालेले होते. शिवम बराच वेळ ते फोटो पाहत होता. त्याला आता सुहानीबद्दल जास्तच वाईट वाटत होतं. शिवम, मला हे फोटो तुम्हाला आधीच दाखवायचे होते, पण त्यावेळी तुम्ही मनाने तयार नव्हते. पण आता सगळं काही बदलत आहे. या फोटोंमधूनच कळतंय किती प्रेम करत होते तुम्ही माझ्यावर. खूप साऱ्या छान आठवणी आहेत आपल्या प्रेमाच्या. माझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि ती गोष्ट तुम्ही जिद्दीने त्याच दिवशी पूर्ण करत होते. त्या आठवणीमुळे सुहानीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सुहानीच्या डोळ्यात अश्रू पाहणं आता शिवमसाठी अवघड झालं होतं. तो तिच्याजवळ आला आणि हळुवारपणे तिच्या डोळ्यांतील अश्रू त्याने पुसले. सुहानीने त्याच्याकडे पाहून स्माईल केली. शिवम खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्याने तिला शांत केलं आणि तो फोटो अल्बम स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी मागितली. सुहानीने आनंदाने परवानगी दिली. बोलणं संपल्यावर त्याला ऑफिसला जायचं होतं, म्हणून शिवम तिला विचारून तिथून जायला निघाला. सुहानीही आपलं काम करायला वळली. इतक्यात मागून तिला तिची ओढणी ओढल्याचा भास झाला. शिवमला सुहानीची ओढणी मागून ओढण्याची सवय होती. सुहानी थबकली. एका क्षणासाठी तिला वाटलं की शिवमनेच तिला थांबवण्यासाठी आधीसारखी तिची ओढणी पकडली आहे. तिच्या काळजाचा ठोका चुकला. पण तिने स्वतःला समजावलं. शिवमने आताच तिला सांगितलं होतं की सगळं ठीक व्हायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे आता स्वप्न पाहण्याची गरज नाही, असं तिने स्वतःला समजावून सांगितलं. आणि मागं वळून पाहिलं आणि ती शॉकच झाली. तिची ओढणी खरंच शिवमने पकडली होती. ते पाहून सुहानी इतकी इमोशनल झाली की ती आपल्या अश्रूंना आवरूच शकली नाही. ते बघून शिवम गडबडला. ते सुहानी, तुझी ओढणी अडकली होती. शिवम हळुवारपणे तिची ओढणी सोडत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. सुहानीला हळूहळू तिचा शिवम परत मिळत होता. या गोष्टींमुळे तिला खूप समाधान वाटायला लागलं. तिने पुन्हा एकदा देवाचे आभार मानले. तिला नाचावंसं वाटत होतं. आपला आनंद कुणाला तरी सांगावासा वाटत होता. आई आणि बाबा घरी नव्हते, म्हणून ती दिशाच्या रूममध्ये गेली. तिने दिशाला सगळं काही सांगितलं. ते ऐकून दिशालाही खूप आनंद झाला. तिने सुहानीला सांगितलं की आता लवकरच सगळं काही ठीक होईल. दिशा आणि सुहानी बराच वेळ गप्पा मारत बसल्या. त्यावेळी दिशाने सुहानीला सांगितलं की ती आणि रोहित एका प्रसिद्ध मूव्हीच्या स्क्रीनिंगसाठी जाणार आहेत. जर सुहानीला हवं असेल तर तीही त्यांच्याबरोबर येऊ शकते आणि शिवमलाही सोबत येण्यास राजी करू शकते. पण सुहानीला माहीत होतं की शिवम काम सोडून मूव्ही बघायला कधीच येणार नाही. त्यामुळे ती रोहित आणि दिशाबरोबर मूव्ही बघायला जाण्यास तयार झाली. त्यांना संध्याकाळी जायचं होतं. ज्यावेळी सुहानी आणि दिशा ते बोलत होते, नेमका त्यावेळी शिवम आपली कारची चावी घ्यायला विसरला, म्हणून वापस आला होता. त्याने दिशा आणि सुहानीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. गालात हसत काहीतरी विचार करून तो गाडीची चावी घेऊन परत ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी सुहानी तयार होऊन शिवमची वाट पाहत होती. तिला जाण्यापूर्वी शिवमला विचारायचं होतं. शिवम घरी आला तेव्हा त्याने रोहित आणि दिशाला मूव्ही बघण्यासाठी पाठवलं, पण सुहानीला मात्र जाऊ दिलं नाही. त्यामुळे सुहानी मनातून थोडी नाराज झाली. तिला त्या मूव्हीच्या प्रीमियरला जाण्याची खूप इच्छा होती. तिला वाटलं की शिवम स्वतःही जात नाहीत आणि मलाही जाऊ देत नाहीत. तिने तोंड फुगवलं होतं. शिवमला तिच्याकडे पाहून हसायला येत होतं, पण त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि सुहानीला आपल्याला ऑफिसचं काम करायचं आहे असं सांगून तिला स्टडी रूममध्ये घेऊन गेला. सुहानी नाराज मनानेच तिथे गेली आणि उभी राहिली. शिवमने तिला खांद्याला पकडून खुर्चीवर बसवलं आणि स्वतः तिच्या शेजारी बसला. सुहानी, रोहित आणि दिशा ज्या मूव्हीच्या प्रीमियरसाठी गेल्या आहेत ना,
त्याच मूव्हीचं मी तुझ्यासाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं आहे. शिवम तिच्याकडे पाहत हसत म्हणाला. ते ऐकून सुहानी शॉकच झाली. ती आ वासून शिवमकडे पाहतच राहिली. तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. समोर सगळं अरेंजमेंट केलेलं होतं. पॉपकॉर्नसुद्धा ठेवलेले होते. शिवम, ही तीच मूव्ही आहे ना जी रोहित आणि दिशा बघायला गेले आहेत? तुम्हाला माहीत होतं की मला ही मूव्ही बघायची आहे? तिने आश्चर्याने विचारलं. शिवमने गालात हसत होकारार्थी मान हलवली. शिवम, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी करत होते आणि मी उगाच तुमच्यावरच नाराज झाले. ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली. तिला स्वतःच्या वागण्याचा राग येत होता. ती एकटक शिवमकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावरून तिची नजर हटेनाशी झाली. ती त्याच्यात हरवूनच गेली. आपण मूव्ही बघूयात? शिवमच्या बोलण्याने सुहानी भानावर आली. शिवमने मूव्ही चालू केली. शिवम, थँक्यू, सुहानी गोड हसत म्हणाली आणि तिने समोर ठेवलेले पॉपकॉर्न उचलून घेतले आणि ते खात ती मूव्ही बघायला लागली. शिवमने तिच्याकडे पाहून स्माईल केली. त्याला तिच्या चेहऱ्यावर आनंद बघून खूप आनंद वाटत होता. काही क्षण तोही तिच्यामध्ये हरवून गेला. सुहानी खूप खुश होती. ती खुशीत मूव्ही एन्जॉय करत होती. शिवमचं लक्ष मूव्हीवर कमी आणि सुहानीवर जास्त होतं. तो एकसारखा तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव पाहत होता. तिच्यामध्ये हरवून जात होता. तिच्या आनंदात त्याला आनंद वाटत होता. मूव्ही संपल्यावर दोघंही हॉलमध्ये आले. शिवम, मूव्ही किती छान होती ना? मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? आणि हो, मूव्हीबद्दल थँक्यू, सुहानी आनंदाने म्हणाली. किती वेळा थँक्यू म्हणशील सुहानी? शिवम म्हणाला. तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला 1000 वेळा थँक्यू म्हणू शकते, सुहानीने उत्तर दिलं. 1000 वेळा थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. तू एकदा म्हणालीस तेच पुरेसं आहे, शिवम तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. तिने आपली नजर खाली झुकवली. मग तिने त्या मूव्हीच्या हिरोचा विषय काढला. ती सारखी त्याची भरभरून स्तुती करत होती. ते पाहून का कोण जाणे, शिवमला जेलसी फील व्हायला लागली. सुहानीने मूव्हीमधल्या इतर पात्रांबद्दल बोलावं असं त्याला वाटत होतं. पण सुहानी मात्र फक्त त्यातल्या हिरोची स्तुती करत होती. त्यामुळे जलस होऊन तो कपडे चेंज करण्याच्या बहाण्याने आपल्या रूममध्ये निघून गेला. सुहानी आज खूप खुश होती. तीही चेंज करायला आपल्या रूममध्ये निघून गेली. इतक्यात सुहानीच्या आईचा फोन आला. आईने तिची खुशाली विचारण्यासाठी फोन केला होता. शिवमचा ॲक्सिडेंट झाल्यापासून सुहानी आईला भेटली नव्हती. ती फक्त फोनवर आईशी व नियाशी बोलत होती. आईला शिवमच्या मेमरी लॉसबद्दल कळू नये याची खबरदारी घेत होती. पण आता आईला तिला आणि शिवमला भेटण्याची इच्छा झाली होती. सुहानीही आईला भेटण्यासाठी तळमळत होती. म्हणून सुहानीने आईला सांगितलं की ती आणि शिवम वेळ काढून त्यांना भेटायला जरूर येईल. तिने आईला तर सांगितलं, पण शिवमच्या मेमरी लॉसबद्दल आईपासून कसं लपवायचं याचं तिला टेन्शन आलं होतं. ती गोष्ट आईला कळू नये म्हणूनच इतक्या दिवसांपासून ती आईला भेटायला गेली नव्हती. तिच्या बहिणीला मात्र हे सगळं ठाऊक होतं आणि ती सुहानीला यात मदतही करत होती. सुहानी चेंज करण्यासाठी कपडे शोधत असताना तिची साडी कपाटातून खाली पडली. ती सुहानीला घडी घालून ठेवायची होती. इतक्यात शिवम तिच्या रूममध्ये आला. सुहानी, तू कॉफी घेणार आहेस? मी सर्वंटला कॉफी बनवायला लावली आहे, त्याने सुहानीला विचारलं. नाही शिवम, मला यावेळी कॉफी घ्यायला आवडत नाही, ती साडीची घडी घालत म्हणाली. पण ती घडी काही व्यवस्थित होत नव्हती. शिवमच्या ते लक्षात आलं. त्याने सुहानीला विचारलं की मी घडी घालण्यासाठी मदत करू का? सुहानीने होकार दिला. मग ती साडी दोघांनीही दोन्ही बाजूने पकडली आणि तिची घडी घालत घालत दोघंही जवळजवळ येत होते. दोघंही एकमेकांकडे पाहत होते. ते जसजसे एकमेकांच्या जवळ येत होते, दोघांच्याही हृदयाची धडधड वाढायला लागली होती. घडी घालत घालत दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले. दोघांचेही डोळे एकमेकांत गुंतले होते. श्वास जड झाले होते. पण इतक्यात सर्वंट कॉफी घेऊन आला. त्यामुळे दोघंही भानावर आले आणि व्यवस्थित उभे राहिले. सर्वंट कॉफी ठेवून बाहेर निघून गेला. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.